मार्क केलं नाही, पण माझ्या कल्पनेप्रमाणे आपण तिसऱ्या मंत्रापर्यंत आलो होतो गेल्या वेळेला, दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीमधल्या. सगळे मंत्र दुसऱ्या अध्यायातले आत्म्याच्या स्वरूपाबद्दलच आहेत. म्हणजे इथंपर्यंत आलेल्या साधकाला आत्मस्वरूप जाणण्यासाठी ज्या काही गोष्टी करायला लागतील त्या गोष्टींची त्याला पूर्ण कल्पना आहे, त्याचा त्याने अभ्यास केलेला आहे असं गृहीत धरून नचिकेताच्या तयारीच्या मुलाला यमराजांनी आत्मतत्व सांगायला सुरुवात केलेलं आहे. या प्रत्येक वेळेला आत्मतत्व सोडून ज्या ज्या गोष्टी इथं घडत आहेत त्या त्या प्रत्येक गोष्टीची सांगड आत्मतत्वाची लावायचा प्रयत्न चालू आहे. ज्याची देह तादात्म्याची भावना अत्यंत प्रबळ असते त्याची देहावरच्या असणाऱ्या आसक्ती किंवा प्रीतीमुळे तो आत्म्याच्या स्वरूपापासून अत्यंत दूरवर फेकलेला असतो. या दोन दूरवर असणाऱ्या ठिकाणांमधली जी यात्रा आहे, म्हणजे देह तादात्म्यावर असणारी अत्यंत श्रद्धा आणि आत्मतत्वावर असणारी अत्यंत श्रद्धा किंवा आत्मप्रचितीची जाणीव, या दोन्हीच्या मधला प्रवास म्हणजे जो साधनेचा प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये येणाऱ्या शंकांचं निरूपण करणे म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य आहे याची निश्चित खात्री आहे म्हणून सांगणे, अशा युक्तीला साधक युक्ती असं म्हणतात. किंवा जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद नाही असं निगेटिव्हली सांगणे याला बाधक युक्ती असं म्हणतात. हे दोन वेगळे नाहीत किंवा हे दोन एकच आहेत, या दोन्ही शब्दाचा अर्थ एक असला तरी त्याच्यातल्या युक्त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. इथे वापरणारी जी युक्ती कठोर निषेधामध्ये वापरली त्याला साधक युक्ती असं म्हणतो. अशा साधक युक्तीमध्ये त्याच्यातला फरक नाही किंवा ते एकच आहेत असं दाखवण्यासाठी ज्या ज्या क्रिया त्या त्या जीवाकडून घडतात त्या त्या प्रत्येक जीवाच्या प्रत्येक क्रियेच्या प्रत्येक पातळीवर कसं आत्मतत्वाचं दान आहे हे सांगण्याचा प्रयत्न या सर्व मंत्रांमध्ये आता होतोय. तिसरा मंत्र जो आपण गेल्या वेळेला पाहिला होता त्याच्यामध्ये रूप रस गंध शब्द अशा तन्मात्रांच्या बाबतीतून सुरुवात झालेली होती की या तन्मात्रांचा इंद्रियांच्या मार्फत विषयांशी झालेला संग, ज्याला मैथुन असं म्हटलेलं आहे. मैथुन म्हणण्याचं म्हणजे तिथे दोन्हीची जेव्हा जोड असेल तेव्हाच मैथुन होतं. म्हणजे एक चाखणारा आणि एक जे चाखतो ते असे जेव्हा एकत्र येतात किंवा त्याच्यासाठी असणारं कर्ण म्हणजे इंद्रिय हे फक्त वापराचा भाग आहे, पण विषय आणि त्या विषयाचा उपभोग घेणारा जीव आणि त्या जीवाला वाटणारी अशी खात्री की याचा उपभोग घेणारा मी आहे, असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा विषयांशी त्या इंद्रियांचं मैथुन झालेलं असतं. पण अशा वेळेला येन रूप रसगंधम शब्द स्पर्शांश मैथुनान एते नैव विजानाती किमत्र परिशिष्यते. पण ज्याला आत्मतत्वाची जाणीव आहे, जो या पाची तन्मात्रामार्फत होणारा इंद्रियांचा विषयाशी जो व्यवहार आहे तो व्यवहार कोणाच्या सत्तेवर होतो हे ज्याला कळालेलं असतं त्याच्यासाठी काहीही शिल्लक राहत नाही. किमत्र परिशिष्यते. ज्या करवी रूप शब्द गंध स्पर्श असा संपर्कानंद विज्ञान रूप होतो म्हणजे अनुभवाला येतो, तो आत्मसत्तेनेच येतो. मग आत्मसत्तेने होत नाही असं काय शिल्लक राहतं, म्हणजे काहीच शिल्लक राहत नाही. आता इथं किमत्र परिशिष्यते असं म्हणण्याचं कारण असं आहे की ज्ञानाच्या पराज्ञान आणि अपराज्ञान अशा ज्या दोन वेगळ्या वेगळ्या पातळ्या आहेत. आज ज्या ज्ञानाला खरं ज्ञान समजून आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करतोय, ज्याच्यामध्ये मी तज्ज्ञ असलेल्या माझ्या व्यवसायातलं माझं ज्ञान मला खूप आहे असं जे मला वाटतं, हे खरं ज्ञानाचं स्वरूप आहे की ही अपराविद्या आहे, याबद्दलचं सुद्धा इथं थोडंसं विवेचन येतं. असं कोणतं ज्ञान आहे की ते घेतल्यानंतर ज्ञान पूर्ण झालं आणि असं कोणतं ज्ञान आहे की ज्या ज्ञानाने मला कर्म करायला सुकर जातं, या दोन्हीमध्ये फरक आहे. माझ्या जीवनामध्ये समुदायाचा सभासद म्हणून त्या कळपामध्ये लागणाऱ्या ज्ञानाची जर मी वाढ केलेली असेल तर मी खऱ्या ज्ञानापासून पदच्युत झालेलो आहे. म्हणजे मी लौकिक अर्थाने ज्ञानी जरी नसलो तरी आध्यात्मिक ज्ञानी असू शकतो, किंबहुना मी जर लौकिक अर्थी अज्ञानी असेल तरी चालेल, पण पारमार्थिक अर्थाने ज्ञानी असला पाहिजे. आणि या एका कारणामुळं संतांच्या बुद्धीला मर्यादा असतात असं काकांचं वाक्य आहे. त्या बुद्धीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा लौकिक ज्ञानासाठीच्या आहेत, त्या मर्यादा आध्यात्मिक ज्ञानासाठी नाही आहेत.
आणि हे सांगताना आचार्य पुढं असं म्हणतात, येन विज्ञान स्वभावेन आत्मना रूपम रसम गंधम शब्द स्पर्शांश मैथुनान मैथुन निमित्तान सुख प्रत्यया विजानाती विस्पष्ट जानाती सर्व लोकः. सगळ्या लोकांना हे माहिती आहे की जेव्हा जेव्हा माझा इंद्रियांचा विषयाशी संपर्क होतो तेव्हा तेव्हा मला त्याच्यातून आनंद मिळतो. या बाबतीत कुठंही दुमत नाही आहे. याचा अर्थच असा की जेवढी जेवढी कॉग्निशन्स आहेत, जेवढं कॉग्निशन, 3 प्रत्ययाने ज्ञानाचा टप्पा इंग्रजी तत्त्वज्ञान किंवा पाश्चात्य तत्त्वज्ञान मांडतं. एक म्हणजे परसेप्शन, वस्तू असल्याची जाणीव. वस्तू असल्याची जाणीवासाठी वापरणारं जे इंद्रिय आहे त्या इंद्रियाने त्या वस्तूची माहिती आत आणल्यानंतर जी ती वस्तू आहे त्या वस्तूच्या बद्दलची स्मृती जागृत होऊन जे माझ्या समोर आलेलं आहे ते रिकॉग्नाइज किंवा रिकग्नाइज झाल्यामुळे जे ज्ञान होतं त्याला कॉग्निटिव्ह नॉलेज असं आपण पाश्चात्य तत्त्वज्ञानात म्हणतो. या ज्ञानामध्ये अनुकूल प्रतिक्रिया असेल तर सुख, प्रतिकूल प्रतिक्रिया असेल तर दुःख, वृत्ती ज्ञानानुसार ते तसं होत राहतं. असं जेव्हा होत असतं तेव्हा हे होतं इतपत तर माहिती लोकांना निश्चित आहे, पण हे ज्याच्या सत्तेवर होतं त्या बाबतीत मात्र ते अनभिज्ञ राहतात. ननु नैव पण नैवं प्रसिद्धी लोकस्य आत्मना देहादि विलक्षणेन अहम विजानाम इति देहादि संघातो अहम विजानाम इति तू सर्व लोको अवगच्छति. पण मला होत असलेला आनंद, मला विषयांपासून होणारा आनंद हा माझ्यामुळं मला झालेला आनंद आहे असं समजल्यामुळं, म्हणजे देहादि संघातो, माझ्या देहामध्ये पंचमहाभूतांचा जो संघात ॲग्रिगेट एकत्रीकरण झालेलं आहे या देहामुळेच हा आनंद होतो याची मला खात्री झाल्यामुळे सर्व लोको अवगच्छती. त्यामुळे त्यांचा कोणत्याही प्रकारचा उत्कर्ष होऊ शकत नाही, कारण त्यांचे विचार तिथं थांबतात. न तू एवं, पण असं नाही असं आचार्य म्हणतात. देहादि संघातस्थापि शब्दादि स्वरूपात विशेषात विषयत्वा विशेषाच्च न युक्तम विज्ञातृत्वम. पंचमहाभौतिक देहसंग्रह हा शब्द इत्यादी स्वरूपापासून वेगळेपण जरी जाणवत असलं तरी सुद्धा ज्ञेय वस्तू विशेषत्वाने पाहिल्यास दोन्ही ज्ञेयच आहेत, म्हणजे दृक आहेत आणि ते दृकला दृश्य म्हणूनच त्याच्या समोर येतात. म्हणून त्यांना ज्या ज्या गोष्टी दृश्य आहेत त्यांना विज्ञाता म्हणता येणार नाही किंवा दृक म्हणता येणार नाही. म्हणजे एका वस्तूचं झालेलं ज्ञान, त्या वस्तूचं ज्या सत्तेवर ज्ञान झालं त्याच्यामध्ये उभा असणारा देहसंघात जरी स्वतःला त्याचं कर्तृत्व घेत असेल तरी सुद्धा त्या पंचमहाभौतिक वस्तूमध्ये होणारं ज्ञानसुद्धा त्याच सत्तेवर होत असल्यामुळे त्याचं मागे वळून पाहणं झालं नसल्यामुळे ज्ञानदेवांनी खूप छान ओवी लिहिलेली आहे की जेव्हा साक्षात्कार झालेला असतो तेव्हा तो स्वतःलाच वळून स्वतःकडे पाहतो. याचाच एक चांगला अर्थ अमृतानुभवामध्ये एका भाष्यामध्ये खूप सुंदर असा लिहिलेला आहे की माझ्या पाठीमागे सूर्य आहे याची मला कल्पना नाही, पण माझ्या शरीरावर आलेल्या त्या सूर्यामुळं जी सावली पडली आहे त्या सावलीला मी मानून चाललेलो आहे. आता ही जी सावली आहे तो माझा अहम आहे. तो अहम जोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये आहे तोपर्यंत माझ्या हालचालीबरोबर ती सावली हलती आहे, पण तिच्या हालचालीलाच अंतिम हालचाल मानून मी थांबलेलो आहे. कारण ज्याच्यामुळं ह्या सावलीची सत्ता आहे, किंबहुना या सावलीची ज्या शरीरावर सत्ता आहे त्या शरीरावर सत्ता असणारा जो सूर्य आहे, परमात्म स्वरूप जे आहे ते माझ्या मागं उभं आहे. आणि पुढे त्यांनी असं लिहिलं, त्या भाष्यकाराने खूप छान उपमा दिलेली आहे की याचा अर्थ एकच की या सावलीला नष्ट करणे, या अहमला नष्ट करण्याची प्रक्रिया कशा प्रकारे करता येईल. एक असं करता येईल की हळूहळू त्या सावलीची जी काही व्याप्ती आहे ती कमी करता येईल, म्हणजे तो हळूहळू खाली बसू शकेल. अशा प्रकारे काम करणारा जो असतो तो कर्मयोगी असतो. तो आपल्या कर्माने हळूहळू आपल्या अहमला खाली घेत जातो. जो ज्ञानी असतो तो या सावलीवर बराच वेळ विचार करतो आणि आहे तिथेच तो हळूहळू वळायला सुरुवात करतो आणि सूर्याकडे आपले तोंड करतो. त्याबरोबर त्याला सूर्याचं दर्शन झाल्यामुळे सावलीचं संपूर्णपणे अदर्शन होतं किंवा ती लुप्त पावते. या उलट हिला कमी कसं करावं हे न कळल्यामुळे किंबहुना वळण्याची ताकद नसल्यामुळे
तिसऱ्या प्रकारचा जो आहे तो असा करतो की जेव्हा मी पूर्णपणे आडवा झालेला असतो तेव्हा माझी सावली माझ्या शरीराखाली आल्यामुळे मला दिसत नाही, आणि त्यालाच साष्टांग शरणागती किंवा भक्ती तत्व असं म्हणतात. अशा 3 प्रकारे आपल्या अहममुळे किंवा देह तादात्म्यामुळे भ्रांतीमुळे होणारी अडचण जी आहे ती टाळता येते. पुढे ते असं म्हणतात, यदि ही देहादी संघातो, आता आचार्यांनी इथे थोडासा तर्क वापरला आहे की जर देहादी संघात किंवा देहामध्ये असणाऱ्या पंचमहाभूतालाच जर ज्ञान घेण्याची जर पातळी असेल, त्याला जर अजून ज्ञान प्रकाशित करण्यासाठी कोणी लागला नसेल, तर ते एकामेकालाच नाही का जाणणार. आकाशाला अग्नी कळाला, अग्नीला वायू कळाला, वायूला स्पर्श कळाला असं होत नाही. या सगळ्यांना कळवणारा एक आहे, कळणारे अनेक आहेत. आणि जर या विविध वस्तूंमध्ये या देहादी संघातामध्येच ज्ञानदानाची किंवा ज्ञान निर्माण करण्याची कुवत असती, तर विजानीयतम बाह्या अपि रूपादया अन्योन्यम स्वम स्वम स्वरूपम च विजानात्यु, त्यांना स्वतः स्वतःचं रूपच कळायला लागलं असतं. आकाशाला मी आकाश म्हणजे कोण हे कळालं असतं, वायूबद्दल त्याला कळालं असतं, स्वतःबद्दलही त्याला कळालं असतं. आणि स्वतःबद्दल स्वतःला कळणे याला स्वयंभू असं म्हणतात. स्वयंभूत्व नसल्यामुळे परावलंबित्वाप्रमाणे कोणाच्या तरी ज्ञानाच्या प्रकाशामध्ये ज्याचं ज्ञान उजळलं जातं तो परावलंबित्वानी उपस्थित असतो. त्यामुळे ज्ञानाची पातळी जेव्हा परावलंबित्वाला छेद देऊन स्वयंभूत्वाकडे जेव्हा जायला लागते, तेव्हा ती लयबद्ध पद्धतीने मागे 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 जायला लागते. ती जिथे जाऊन शेवटी थांबते, जिथे जिच्या प्रकाशनासाठी आणखी अधिक प्रकाशनाची गरज नाही असं जे तत्व आहे ते आत्मतत्व असल्यामुळे या प्रत्येक होणाऱ्या पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक हालचालीचं विश्लेषण करत जेव्हा मागे जाईल, तेव्हा लयबद्ध पद्धतीने प्रविलापाच्या न्यायाने लयवादाने शेवटी आपण आत्मतत्वापर्यंत येऊन पोचू असं आचार्य म्हणतात. आणि इथून पुढे जे जे मंत्र इथं आलेत त्या प्रत्येक मंत्राचा शेवट एतद्वैतद असा येतो, म्हणजे हेच ते आत्मतत्वाचा उल्लेख असल्यामुळे सर्वत्र तो येतो. पुढे ते असं म्हणतात की यथा येन लोहो दहती सह अग्निर इति तद्वत, जसे जळणाऱ्या लोहास लोह जळतो असे म्हणतात, पण खरे म्हणजे त्याला अग्नी जाळत असतो. पण दिसताना मात्र लोह जळतो असा दिसतो, कारण लोहामध्ये स्वतःला जाळण्याची कोणतीच क्षमता नाही आहे. त्या लोहाला जाळण्यासाठी ज्या अग्नीचा वापर केला त्या अग्नीचा त्याच्याशी झालेला संयोग पूर्ण झाल्यामुळे तो जळत असतो, दिसताना मात्र लोह जळताना दिसतो. तद्वत आपल्याला ज्या ज्या गोष्टींचं प्रकाशन होतं त्या त्या प्रकाशनामागे त्याच प्रकाशाची जोड असल्यामुळे आपल्याला त्याचं प्रकाशन होतं. आत्मनो अविद्येयम किमत्र अस्मिन लोके परिशिष्यते न किंचित परिशिष्यते. आणि असं एकामागोमाग एक जर आपण ज्ञान करत गेलो, जाणवत गेलो, तर अशा एका ठिकाणी गेल्यानंतर जो सर्वांना जाणतो असा माझ्या हातात आल्यानंतर आता जाणण्यासारखं काहीही शिल्लक राहिलं नाही असं होतं. त्यावेळची परिस्थिती अशी आहे की न किंचित परिशिष्यते, असं कोणतंही जाणून घेण्याचं शिल्लक राहत नाही. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत असं सांगतात की लौकिक अर्थाच्या ज्ञानाला सुद्धा ते असं म्हणायचे की ही ज्ञानाची अत्यंत तोकडी अवस्था आहे. जे स्वतः ज्ञानस्वरूप आहे, म्हणजे मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान झाले इथेच ज्ञानाची त्रिपुटी आहे, पण मी जेव्हा ज्ञानस्वरूप असेल तेव्हा मला ज्ञान होतं किंवा मी ज्ञानमय आहे, माझाच प्रकाश मला प्रकाशतोय याची सुद्धा जाणीव मला राहत नाही. अशा वेळेला ती जाणीव सांगण्यासाठी तिचं निरीक्षण करणारा जो आहे त्याचा शेवटचा बांध, म्हणजे त्याचं शेवटचं जे अहंकाराचं तत्व आहे ते ज्या वेळेला विरतं, विरल्या क्षणीच तिथे झालेल्या विवाहाला कोणीही उपस्थित असत नाही. कबीर म्हणतात, दुल्हा दुल्हन मिल गए फीकी पडी बरात. आता अशी परिस्थिती असेल, अब दिल में हरी देखिया, सगळीकडे हरी दिसणे याचा अर्थच असा की ज्याला दिसतो असं वर्णन करणार आता कोणी शिल्लक राहत नाही. आणि असा अहंकार मागे 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 नेणे आणि त्याच्यातून अहंकार तत्व, इथे अहंकाराचा अभिमान असा अर्थ नसून एखाद्या गोष्टीची जाणीव होणारा जाणीवेपेक्षा वेगळा आहे याची जाणीव होणे म्हणजे अहंकाराचं तत्व आहे.
आणि समष्टीचा जो अहंकार, ते पहिलं अहंकार तत्व म्हणजेच हिरण्यगर्भ किंवा ईश्वर. ईश्वर तत्वातून अहंकार तत्वाची वजाबाकी केल्यानंतर जर काही शिल्लक राहतील फक्त परब्रह्मच शिल्लक राहतं. म्हणून अहंकाराला किंवा स्वतत्वाला पुढे असं म्हणतात आचार्य, सर्वमेव तू आत्मना विद्येयम, आत्मा सर्व जाणतो. आणि तो कसा आहे तर तो यस्य आत्मना अविद्येयम न किंचित परिशिष्यते स आत्मा सर्वज्ञ. सर्वज्ञ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. जो सर्व जाणतो आणि ज्याला सगळं कळतं. सर्वज्ञ आपण शिकलेल्या माणसाला वगैरे म्हणतो. इथे सर्वज्ञ आचार्यांनी शब्द त्याची व्याख्या सुद्धा अखंडानंदाने अशी केलेली आहे, सर्वश्च ज्ञेयश्च सर्वज्ञ. जे जे काही ज्ञेय त्या त्या प्रत्येक वस्तूमध्ये ज्ञेयता आणणारं जे तत्व आहे त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. किंबहुना ज्याच्या प्रकाशामध्ये सर्व उजळतं, ज्याच्यामुळं सगळं ज्ञान होतं त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. कारण तो सगळ्यांना जाणतो, बाकी सगळे त्याच्या मार्फत जाणतात, म्हणून तो सर्वज्ञ असा आहे. एतद्वय तत् म्हणजे हेच ते तत्व आहे. पुढे ते असं म्हणतात, अतिसूक्ष्मत्वात् दुर्विज्ञेयम इति मत्व एतम एव अर्थम पुनः पुन्हा आह. आचार्य स्पष्टपणे असं सांगतात की अतिसूक्ष्मत्वात् दुर्विज्ञेय, अत्यंत सूक्ष्म, दुर्विद्य असे हे तत्व, अशी ही विद्या परत 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 पुनरावृत्तीचा दोष घेऊन सुद्धा सांगितलेली आहे. याचं कारण ते असं सांगतात, न मंत्राणाम जामितामी अस्ति. ईशावासी उपनिषदामधलं एक आचार्यांचं जे भाष्य आहे त्यातलं एक वाक्य, मी पूर्ण भाष्य वाचलेलं नाही, पण हे वाक्य इथे संदर्भाने आलेलं आहे. न मंत्राणाम जामितामी अस्ति. न मंत्राणी जामिता म्हणजे कोणत्याही मंत्राचा कंटाळा येऊपर्यंत त्याची पुनरावृत्ती झाली पाहिजे. याचा अर्थच असा आहे की हे तत्व एकदा दोनदा अनेकदा ऐकून सुद्धा थांबलं नसलं पाहिजे. कारण जोपर्यंत निधिध्यासनाची, कारण जितका मी देह आहे ही भ्रांती मनामध्ये पक्की बसलेली आहे, तितक्या वेळेला तिला त्याच्यावर परत परत या वाक्याचा, महावाक्यांचा मारा कर करून त्याला बाजूला करायचं आहे. आणि ज्या वेळेला मी देह नाही याची निश्चिती झालेली असेल आणि मी आत्मतत्व आहे याची सतत सहज भावना झालेली असेल, त्यालाच दुसरं नाव निधिध्यासन किंवा समाधी असं सुद्धा दिलेलं आहे. निधिध्यासनाचा समानार्थी शब्द समाधी आहे असं विचारसागर रहस्यामध्ये लिहिलेलं आहे. याचं कारणच असं की मला मी कोण आहे हे समजण्याची सतत गरज असण्याचं कारण मी कोण नाही याची माझी इतकी मोठी खात्री झालेली आहे. ही खात्री असण्याचं कारण केवळ माझा या जन्मातला व्यवहार नसून माझा असंख्य जन्मामधला व्यवहार माझ्या मनावर, माझ्या वृत्तीवर इतका मोठा लेप देऊन बसलेला आहे की माझ्या शरीर सत्यत्वाबद्दलची खात्री निश्चित झालेली आहे. आणि ही आमची आणि तुमची व्हावी यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या विचारांचा 90% भाग ईश्वराशी संलग्न आहे असं ज्यांच्याबद्दल रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं होतं, त्या नरेंद्रांनी केवळ मजेचा भाग म्हणून रामकृष्ण परमहंसांच्या कुटीच्या बाहेर एक प्रतापचंद्र हजरा नावाचा माणूस होता, त्यांच्या त्या अनेक भक्तमंडळीमध्ये रामकृष्णांच्या संगतीत राहून सुद्धा ब्रह्मोपदेशापासून दूर राहिलेली जी दोन महत्त्वाची माणसं होती, एक त्यांचा भाचा हृदय आणि दुसरा हा प्रतापचंद्र हजरा. हा खूप शिकलेला होता पण नेहमी वाद घालत असायचा, कोणत्याही गोष्टीवर श्रद्धा नव्हती. गमतीचा भाग म्हणजे हा नरेंद्रांचा फार जवळचा मित्र होता आणि या दोघांची अशी चर्चा चालली होती की परब्रह्म सगळीकडे भरलेलं आहे, याच्यापेक्षा मूर्ख विधान कुठलं नाही आहे. आणि त्यांनी असंही सांगितलं की अरे म्हणे तू प्रतापचंद्र नाही आहेस, तू ब्रह्म आहेस. मग ते नरेंद्रांना म्हणाले नाही तू ब्रह्म आहेस, असं करून ते त्याच्यावर थोडासा विनोद सुद्धा करत होते. हे सगळं रामकृष्णांच्या कानावर पडत होतं. म्हणून रामकृष्णाने नरेंद्राला बोलवून सांगितलं की तू त्याच्या नादाला लागू नकोस, तो काही चांगल्या विचारांचा माणूस नाही आहे. पण नरेंद्रनाथ हे फार स्पष्ट वक्ते होते. ते म्हणाले नाही मला तो जे बोलतो ते पटतं. कुठं काय म्हणले ते काय, आता भाजी परब्रह्म आहे, भांडं परब्रह्म आहे, पाणी परब्रह्म आहे, असं कधी असू शकतं का म्हणाले. आणि त्यावेळेला त्या खालच्या बागेमध्ये घेऊन जाऊन जेव्हा त्यांच्या शरीराला रामकृष्णांनी स्पर्श केला, त्याच्यानंतर 4 दिवसांसाठी नरेंद्रांची विवेकानंदांची जी अवस्था झाली होती ती अवस्था अशी होती की त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी पिता येत नव्हतं.
जेवण जेवता येत नव्हतं. रस्त्यावर गेल्यानंतर लोकांनी त्यांना ओढून बाजूला केलं, कारण येणारी प्रत्येक बग्गी आणि घोडागाडी परब्रह्म आहे हे त्यांना स्पष्ट अनुभवाला येत होतं. शेवटी एका मैदान ऑर्टोलोनी म्हणून एक तिथं मेमोरियल आहे, त्या मैदानावर गेल्यानंतर तिथं मोठे गेट होतं लोखंडाचं. त्यांना ते गेटसुद्धा दिसेना, म्हणून ते गेट आहे की नाही बघण्यासाठी त्यांनी स्वतःचं डोकं त्याच्यावर बऱ्याच वेळा आपटून घेतलं की इथं लोखंड आहे की नाही कळेना त्यांना. असं झाल्यानंतर 4 दिवसांनी जेव्हा परत आले तेव्हा रामकृष्णांनी त्यांना पूर्वस्थितीला आणलं. उदाहरण सांगण्याचा मुख्य हेतू असा आहे की ज्या पद्धतीने आचार्यांनी इथं आत्मतत्वाचं वर्णन केलेलं आहे, अशा आत्मतत्वाची अनुभूती अशा प्रकारे येऊ शकते. प्रत्येक जीवनमुक्ताला जग आपल्यासारखंच दिसतं याच्याबद्दल वाद नाही आहे, पण परब्रह्म स्वरूप सुद्धा ते दिसू शकतं. याची 2 उदाहरणापैकी हे एक उदाहरण आहे. आणि दुसरं उदाहरण म्हणजे अहमतत्वाप्रमाणे जो प्रथम जीव, प्रथम अहमतत्व म्हणजे हिरण्यगर्भ आहे, तिथंपर्यंत मागं जाताना कसं पोचता येतं हे रामकृष्ण परमहंसांनी दाखवलं. जेव्हा सगळ्यांनी आग्रह केला की तुम्ही काली मातेला सांगा की कमीत कमी 2 घास खीर तुम्हाला आवडती ती तोंडातून खाली जावी, इतकं तिच्याकडून तुम्ही निश्चितच मागू शकता. याबद्दल कोणत्याही प्रकारचा संदेह न व्यक्त करता ते म्हणाले की माझी आई मला देत नाही असं काहीच नाही आहे. तेव्हा तुम्ही सांगितलं ते तर फार कमी गोष्ट आहे, मी विचारतो तिला. विचारायला गेल्यानंतर ते परत आले. सगळ्यांना उत्सुकता वाटली की काहीतरी आता फरक पडणार, कारण एवढा मोठा विदेही सत्पुरुष स्वतः सांगतोय म्हणजे तो औषधांच्या सुद्धा पलीकडे असणार. तेव्हा आल्या आल्या त्यांनी उत्तर असं दिलं की आईने मला असं विचारलं की तू तुझ्या मुखातून खायला का मागतोयस? ही इतकी मुखं तुला जी सगळीकडे दिसतात ती काही खात नाही आहेत का? आणि असं म्हटल्यानंतर म्हणाले मी निरुत्तर झालो, कारण खरोखर मी सगळ्या मुखामध्ये आहे. म्हणजे हिरण्यगर्भाच्या अवस्थेला पोहोचलेला एक दैवी सत्पुरुष अशा पद्धतीचं उत्तर देऊ शकतो. आणि म्हणून मग हे जे आचार्यांचं वाक्य इथे आहे, अतिसूक्ष्मत्वात दुर्वेज्ञेयम इति मत्व एतम एवम अर्थ पुनः पुन्हा आह न मंत्राणाम जामितम असते. त्यांची अवस्था विधेयी असल्यामुळे परत परत देह तादात्म्यावर येणं अवघड आहे त्यांना. आम्हाला इथून तिकडे जाणं अवघड आहे. म्हणून मंत्रांचा उच्चार, इथे सांगितलेल्या विचारांचा पुनरुच्चार परत परत करणे याची गरज आपल्याला आहे, कारण आपल्याला संस्कारांमुळे वासनांमुळे त्याच्यावर आपल्या विचारांवर असणारे जे जे थर आहेत ते खूप जड झालेले आहेत. या उलट स्वामी विवेकानंदांना आणि इत्यादींना आपण देहभूत संघात आहोत, जीवनमुक्त असून सुद्धा मला काहीतरी काम करावं लागेल, म्हणून रामकृष्ण नेहमी काळजीमध्ये पडलेली असायची की नरेंद्र ज्यावेळेला तो कोण आहे हे कळेल त्यावेळेला त्याचं लोककार्य बंद पडेल. आणि ते बंद पडू नये अशी विनंती काली मातेला ते करत असत. म्हणजे एक मुक्त होऊ नये किंवा याच्यातून जाऊ नये असा एक गुरु सांगत होता, आणि एक आपण काहीही जरी झालं, किती जरी संतांनी आपल्याला सांगितलं तरी माझं देह तादात्म्य सोडणार नाही याच्याबद्दल आपली खात्री झालेली असते. म्हणून मनन श्रवण आणि निधिध्यासनामध्ये परत परत जो पुनरावृत्तीचा जो भाग आहे तो इथे आचार्यांनी सुद्धा स्वतः सांगितलेला आहे. आता इथे प्रश्न असा येतो की सगळ्या होत असलेल्या कर्मांच्या मागे प्रकाशन करणारा जर तो असेल, तर तो जो प्रकाशित करतो हे सांगण्यासाठी अत्यंत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सगळ्या उपनिषदांनी, वेदाच्या सगळ्या ब्रह्मसूत्रांनी तेच वर्णन केलेलं आहे. आणि इथं येणाऱ्या आचार्यांनी सुद्धा एकश्लोकी व्रत नावाचा एक छान एक श्लोक लिहिलेला आहे. एकच श्लोक आहे पण तो याच अर्थाचा आहे. एका शिष्याने एका गुरुला विचारलेल्या प्रश्नाची फक्त उत्तर आहेत, आणि ती उत्तरं सगळीच्या सगळी लय पद्धतीने प्रविलापाने याच तत्वाकडे घेऊन जातात. प्रश्नच किम ज्योतिस्तव असा सुरू होतं की तुला कशामुळं दिसतं इथून सुरू होतं, आणि त्याचं उत्तर हळूहळू निगेट करेन. भानुमाने अहनिमे, मला दिवसा म्हणजे दिवसा सूर्यामुळे दिसतं. मग रात्र प्रतिपादिकम, रात्री प्रतिपा, आणि हे दोन्ही नसतात तेव्हा कशामुळे दिसतं? डोळ्यामुळे दिसतं. मग डोळा जेव्हा मिटलेला असतो तेव्हा कशामुळे दिसतं? बुद्धीमुळे दिसतं. धी ही, त्या धीला कोण प्रकाशित करतं? अहम. आणि तिथे येऊन तो प्रश्न थांबतो. तो जो अहम थांबणारा जो प्रश्न आहे तेच तिथंच आत्मतत्व आहे. म्हणून पुढच्या मंत्रामध्ये अवस्थांबद्दल सुद्धा बोललं गेलं आहे. आत्तापर्यंत झालेली सगळी चर्चा माझं मी कर्म म्हणजे याच्यामध्ये जागृत अवस्था माझी धरलेली आहे. माझ्या 2 अवस्थांच्या राहिलेल्या अवस्थांचं काय? स्वप्नांतम जागरितांतम च उभौ येन अनुपश्यती महांतम विभुमाम आत्मानं मत्वा धीरो न शोच्यती. अशा 2 अवस्था, स्वप्न अंतम, जागरितांतम, स्वप्नाच्या आत, अंतम म्हणजे आत, स्वप्न अवस्थेमध्ये, जागृत अवस्थेमध्ये, उभौ येन अनुपश्यती, दोन्हीमध्ये हाच पाहतो.
अनुपश्यती हा वर्ड जो आहे, हा शब्द जो आहे, अनुपश्यती म्हणजे मागे उभारून पाहणे किंवा पाहण्याचं अनुकरण करणे. अनुपश्यती शब्द इथं वापरण्याचं कारण आचार्याने तो पुढे त्याचं हे सुद्धा दिलेलं आहे, खुलासा दिलेला आहे की ज्यामुळे एखादी गोष्ट दिसते. कारण अनुपश्यती म्हटल्यानंतर झोपताना आणि जागताना पाहतं कोण? कारण स्वप्नामध्ये मी पाहावं तर माझे डोळे बंद आहेत, सुषुप्ती अवस्थेमध्ये तर मी निश्चितच नाही आहे, मग पाहतं कोण? अशा पद्धतीने जो कोण पाहतो त्याची जी काय लय प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेप्रमाणे जर आपण गेलं तर डोळ्यांचा डोळा हा जो पाहणारा आहे त्याच्याकडे इशारा करत अनुपश्यती जाऊन शेवटी आत्मतत्वाकडे जाऊन थांबतं. आणि तिथे थांबल्यानंतर म्हणून गोपाल यतींद्रांनी तिथे 3 प्रकारच्या प्रज्ञांचं वर्णन पण दिलं आहे. जागृत अवस्थेमध्ये मला जे जे काही दिसतं, ज्याच्या सत्तेवर दिसतं त्याच्यासाठी मी त्याचा जो काही थोडासा तुकडा वापरतो, ज्याच्या प्रकाशनाने माझं छोटं मोठं काम करून घेतो, त्याला बहिर्प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. जेव्हा मी स्वप्नावस्थेत असतो तेव्हा ती अंतर्प्रज्ञा असते. तिथेही मला त्याची गरज लागते, तिथेही तशाच वस्तू होतात, तिथे तशाच घटना घडतात, पण त्या घटनांचा माझ्यावर परिणाम जागे झाल्यानंतर होत नाही, तोपर्यंत होत राहतो. म्हणून तिथे अंतर्प्रज्ञा कामाला येते. आणि जेव्हा मी अत्यंत गाढ झोपेमध्ये असतो तेव्हा मी प्रज्ञान घनामध्ये असतो. आणि तो प्रज्ञान घन जेव्हा सजग अवस्थेमध्ये मला प्राप्त झालेला असतो तेव्हा मी आत्मतत्वाला गवसन घातलेली असते. जेव्हा ती मला समाधी तुल्य सुषुप्ती अवस्थेमध्ये असते तेव्हा ती प्रज्ञान घन पण अज्ञान स्वरूपामध्ये मला ती मिळालेली असते. अशा पद्धत म्हणजे मांडुक्य उपनिषदाचा थोडासा आधार घेऊन असं गोपाल यतींद्रांनी सांगितलेलं आहे. या मंत्रावर आचार्य भाष्य करताना असं म्हणतात, स्वप्नांतम स्वप्न मध्य स्वप्न विज्ञेयम इत्यर्थः तथा जागरितांतम जागरित मध्यम जागरित विज्ञेयम च उभौ स्वप्न जागरितांतौ येन आत्मना अनुपश्यती लोक इति सर्व पूर्ववत. मागे सांगितल्याप्रमाणे म्हणजे अगोदरच्या मंत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्न उमजणारा, तसेच जागृतीमध्ये जागृतीचा अनुभव देणारा आणि स्वप्न जागृती असे दोन्ही अनुभव घेणारा जो आहे देह, त्याला जो प्रकाशित करतो किंवा त्याला जो पाहतो, त्याला जो अनुपश्यती, ते हे आत्मतत्व आहे. आणि या पाहण्यामुळे किंवा त्याला होत असलेल्या अनुभवांमुळे तो एका लोकामध्ये राहतो. लोकम इति, इथे लोक म्हणजे संघात आत्मा, आत्म्याच्या प्रकाशनावर येत असलेल्या अनुभवातून जे काही उभं केलं जातं त्यातला लोक असं म्हणतात. लोक्यते भुज्यते इति लोकः, अशी लोकाची व्याख्या आहे. मला येणाऱ्या अनुभवांचा एक संच म्हणजे मी. मला येणारा जो अनुभव आहे तो माझ्यामध्ये असणारी एक ॲब्स्ट्रॅक्ट गोष्ट आहे. माझ्याकडे असणारं स्थूल शरीर हे त्याचं माध्यम आहे, माझ्याकडे असणारं सूक्ष्म शरीर ही त्याचं पृथक्करण करणारी प्रयोगशाळा आहे. पण या पृथक्करणातून जे बाहेर येतं तो जो अनुभव आहे तो अनुभवी म्हणजे माझं लोक आहे. मी कोणत्या लोकामध्ये आहे म्हणजे मी कोणत्या अनुभवाच्या कक्षेमध्ये आहे हे माझ्या सूक्ष्म शरीराच्या प्रयोगशाळेमध्ये स्थूल शरीराच्या करणांनी इंद्रियांनी ठरवलं जातं. अशा प्रकारे अशी ही रचना जरी असली तरी या रचनेचा संपूर्ण उद्गाता किंवा प्रकाशन करणारा जो आहे ते आत्मतत्व आहे. या गोष्टी खरोखरच अशा आहेत की नाहीत या बाबतीत काकांनी जसं सांगितलं की या गोष्टी एक सूत्रबद्ध रचना म्हणून मांडायच्या, एका विशिष्ट पातळीनंतर त्या सोडून द्यायच्या, न मांडता एखाद्या व्यक्तीला जर पहिल्याच दिवशी तू परब्रह्म आहेस असं सांगितलं, यामुळे एकतर तो गोंधळून जाऊ शकतो किंवा त्याची खात्री कधीही पटू शकत नाही. म्हणून अहम ब्रह्मास्मीपर्यंत पोहोचण्याच्या मध्ये जे जे काही उभं केलं आहे त्याला अध्यारोप असं म्हणतात. आणि हा पहिल्यांदा अध्यारोप करायचा आणि मग खोटा आहे म्हणून त्याच्यावर अपवाद आणायचा, याला अध्यारोप अपवादाची भाषा असं म्हणतात. आणि अध्यारोप अपवाद भाषेवर अद्वैत उभा आहे. अध्यारोपाची आणि अद्वैताची भाषा एवढ्याचसाठी कारण अध्यारोप समजायला सोपा आहे. अध्यारोप समजायला सोपं असण्याचं कारण म्हणजे आभासांची सवय आहे आणि ज्याचा आभास होत नाही त्याची अजिबात सवय नाही आहे. ब्रह्मतत्वाबद्दलचा विचार सुद्धा होऊ शकत नाही पण देह सत्यत्वाबद्दल मात्र खात्री आहे. अशा
डायकॉटॉमिका अशा दोन विचित्र अशा संकल्पनांना एकत्र आणण्यासाठी तो कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये कंटाळा येऊ नये, कोणत्याही प्रकारमध्ये त्याचे कोणत्याही प्रकारचं कुतूहल बाजूला टाकलं जाऊ नये, ज्याला सो कॉल्ड सायंटिफिक एन्क्वायरी म्हणतात, अशा प्रकारचं काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये येऊन तो बाजूला जाऊ नये म्हणून त्याला एक सूत्रबद्ध शास्त्राप्रमाणे बसवलं आहे. असं बसवणाऱ्या घटनेला शास्त्र असं म्हटलं आहे. आणि त्याची कृपा जर झाली म्हणजे मधला दुवा जर समजला तर हा प्रवास साधनेचा होण्यास सुकर होतो. म्हणून अध्यारोप आणि अपवाद यातून पुढे जाताना हे मंत्र त्या पद्धतीने लिहिले गेलेले आहेत. तम महांतम विभुमात्मानम. महांतम, जेव्हा एखाद्या गोष्टीची व्याप्ती वाढत जाते, चिन्मयानंदने फार चांगलं उदाहरण दिलेलं आहे. तो महान आहे म्हणजे तो सर्वव्यापी आहे. का तो सर्वव्यापी आहे? मला जर दुसऱ्याला जागा द्यायची असेल तर मी एका जागेवरून उठून जातो, म्हणजे ती जागा खाली होती तिथे दुसरा बसू शकतो. याचा अर्थ माझ्या जागेने व्यापलेल्या परिघाचं जे प्रमाण आहे ते मला माहीत असल्यामुळं, ते सीमित असल्यामुळे त्यामध्ये दुसरा कोणीतरी येऊन बसू शकतो. हीच व्याप्ती जेव्हा वाढत 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 जाते तेव्हा ती इतकी वाढलेली असते की त्याच्यामध्ये केवळ तोच असू शकतो, त्याच्या जागी कोणी असू शकत नाही. म्हणजे जिथे जिथे तो असेल तिथे तिथे तो स्वतःला व्यापून टाकतो, महानतम होतो. विभू असं त्याचं दुसरं नाव आहे. विभू या शब्द विविधम भवती इति विभू, जो अनेकत्वानी अस्तित्वात असतो, जो एक आहे पण अनेकत्व हे त्याचं वैशिष्ट्य आहे, म्हणून त्याला विभू असंही म्हणतात. महानतम आणि विभू अशा दोन प्रकारचा जो आत्मा आहे तो महान तत्वानी ज्याला कळाला आणि विभू तत्वानी ज्याला कळाला, सोने मोती आम्हा मृत्तिके समान, विभू तत्वानी कळाला तुकाराम महाराजांना. महानतेने कळाला तुका आकाशा एवढा. दोन्हींनी त्यांना कळाल्यामुळं असा जो दोन्हींनी कळालेला असतो त्याला धीर म्हणतात. तुकाराम महाराज धीर होते. धीरो न शोच्यती. आणि मग तिथे त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काहीच नव्हतं त्यांना दुःख कसं झालं नाही. किंवा कबीराम महाराजांसारखे जे संत विभूती होते की ज्यांच्या मृत्यूची वार्ता त्यांनाच येऊन कोणीतरी सांगितलं नंतर की राजाचे कोणीतरी लोक येणार आहेत, ते तुम्हाला सोळावर देणार आहेत. या वाक्याचा त्यांच्या मनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होण्याचं कारण धीरो न शोच्यती. कारण ते ज्या अवस्थेमध्ये होते त्या अवस्थेमध्ये ते महानतम आणि विभू या दोन्हीच्या बरोबर संलग्न झाल्यामुळे किंवा सायुज्य मुक्तीच्या अवस्थेत असल्यामुळे त्यांना या कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. यामध्ये स्वतःच्या अस्तित्वाचा अहंकाराशी घातलेली जोड जशी जशी कमी होत जाईल तसा तसा मी मोठा मोठा होत जातो. जेव्हा जेव्हा मी स्वतःला विच्छिन्न करून टाकतो, मर्यादित करून टाकतो, जितका मी मर्यादित तितकी माझ्याकडे द्वैताची भावना अधिक, जितकी द्वैताची भावना अधिक तितकं भय अधिक. आणि म्हणून गुणांनी युक्त असेल, द्वैतांनी युक्त असेल, तो भयानी युक्त असेल. आणि म्हणून कबीर महाराज म्हणतात निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा. गुण नसलेले गुण मी गातोय, मी निर्गुण झालोय असा मी गुणी आहे. निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. त्रिगुणातीत होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आहे. पुढे आचार्य असं म्हणतात पण असं जर असेल तर तो शोक करत नाही. किंच व्हाय, का करत नाही तो शोक, त्याला शोक का होत नाही? पुढच्या 5व्या मंत्रात असं म्हणतात या इमं मध्वदम वेद आत्मानं जीवम अंतिकात ईशानं भूत भव्यस्य न ततो विजुगुप्सते एतद्वै तत्. या इमं मध्वदम. मध्वद म्हणजे मध खाणारा. मधुम अत्ती, अत्ती म्हणजे खाणे. अध हा धातू खाण्यासाठी वापरला जातो. अध, ईद हा शब्द त्या धातूवरून आलेला आहे. ईद हा जो मुस्लिम शब्द आहे तो मूळचा पर्शियन शब्द आहे. पर्शियन शब्दामध्ये इंडो युरोपियन म्हणजे लँग्वेजप्रमाणे संस्कृतमधून आलेले शब्द आहेत. त्यामधला तो अध हा शब्द आहे. अध म्हणजे खाणे. अत्ती हा त्याचा स्वरूप आहे. मधुम अत्ती इति मध्वदम म्हणजे कर्माचं फळ चाखणारा. म्हणून सामान्य जीवाचा उल्लेख उपनिषदामध्ये मध्वदम असा केलेला आहे की जो कर्माची फळं चाखतो. या इमं मध्वदम वेद आत्मानं जीवम अंतिकात. हा जो मी मध किंवा ह्याच्या कर्माची फळं मी चाखतो
ती कोणाच्या सत्तेवर सागतो हे ज्याला कळालेलं असतं तो आत्म्याच्या अत्यंत जवळ असतो. आत्मानं जीवम अंतिकात. आणि अंतिकातचं गोपाल यतींद्रांनी असं भाषांतर दिलेलं आहे की अंतिकात म्हणजे अभेदेन, म्हणजे ज्याला जीवामध्ये आणि शिवामध्ये किंवा जीवामध्ये आणि आत्म्यामध्ये किंवा जीवामध्ये आणि चैतन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक जाणवत नाही, अशा व्यक्तीला मध्वदम म्हणजे कर्मफल असताना त्या कर्माबद्दल, त्या कर्माच्या फलाबद्दल आणि त्या कर्माच्या प्रक्रियेबद्दल कोणत्याही प्रकारचं सोयरसुतूक राहिलेलं नसतं. तो कर्म करेल, तो मध्वद असेल. आणि मध्वद म्हणजे कारण कर्म आहे म्हणजे फल आहे, फलाशिवाय कर्म नाही. तेव्हा असं असून सुद्धा त्याला कोणाच्या सत्तेवर हे कर्म होतं हे माहीत असल्यामुळे तो आत्म्याच्या अत्यंत जवळ असतो. ईशानां भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते. म्हणून भूतकाळ आणि भविष्य यावर नियंता असणारा जो आहे म्हणजे ईश्वर जो आहे तो त्या ईश्वराच्या परे गेलेला असतो. त्या नियंत्रकाच्याही तो पुढे असल्यानंतर अशी गंमत होते की जो नियंता आहे त्याच्या पुढे तो गेल्यामुळं ईश्वर जे तत्व आहे त्या तत्वाच्या पलीकडे असणारं ते परब्रह्म स्वतःला न लपवता त्याच्या समोर येऊन उभं टाकतं. आणि मग जेव्हा ते विठ्ठलाचं दर्शन असा जो प्रकार आहे त्यामध्ये परब्रह्माचं दर्शन आज मी पाहिले, जेव्हा तुकाराम म्हणतात तेव्हा परिस्थिती अशी आहे की हे जग, या जगाचा नियंता, या जगाचा सुरुवातीचा प्रथम जीव म्हणजे प्रथम अहंकार तत्व किंवा जे महत्त्व आहे किंवा जे मायातत्व आहे ज्याच्यामध्ये ईश्वराचं सुरुवात झाली, जिथे हिरण्यगर्भ आला त्याच्याही पलीकडे मी गेल्यामुळे न ततो विजुगुप्सते. आता इथे शब्द न विजुगुप्सते हा शब्द वापरण्याचं कारण काय, त्याच्यावर बरीचशी चांगलं भाष्यकारांनी लिहिलेलं आहे. एक एक शब्द उपनिषदामध्ये फार तोलून मापून वापरलेला आहे. विजुगुप्स हा शब्द कुठून आला आणि कशा पद्धतीने आला हा पाहण्यासारखी गोष्ट आहे. जुगुप्सा हा त्याचा मूळ शब्द आहे. जुगुप्सा म्हणजे एखाद्या वस्तूचा अत्यंत तिटकारा वाटणे. त्याचं साधारण घेतलेलं त्यांनी उदाहरणसुद्धा असं आहे की एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असंख्य किडे पडलेले असताना ज्या प्रकारची भावना आपल्याला होईल, तर अशा व्यक्तीपासून किंवा अशा दृश्यापासून आपण अशा अंतरावर जाण्याची इच्छा व्यक्त करू की आयुष्यात परत अशा प्रकारचं काही बघायला मिळू शकणे. साधारण जिगुप्सू हा जो शब्द आहे, जुगुप्साप्रमाणे संत जीवनाकडे पाहतात की याची कोणत्याही प्रकारचं असं दर्शन मला घडू नये. आणि असं जेव्हा घडत नाही, विजिगुप्सा म्हणजे ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं प्रोटेक्ट करण्याचं, कव्हर करण्याचं, टाळण्याचं किंवा बाजूला सारण्याचं काहीही कारण होत नाही. आत्मा विजिगुप्स असतो तेव्हा तो माहिती नसल्यामुळे तो त्या जीवापासून दूर आहे. पण ज्याच्याकडे आत्मतत्वाची प्रचिती झालेली आहे त्याच्यासमोर मात्र तो आत्मा आपली गुप्तता सोडून समोर प्रकट होतो. आणि हे असं समोर प्रकट होणं का आहे, कारण जोपर्यंत जुगुप्सू आहे तोपर्यंत तो आपल्यापासून दूर आहे. आणि जुगुप्सू काय आहे, जोपर्यंत मी संसारामध्ये आहे, जोपर्यंत विषयांनी बरबटलेला आहे. किंबहुना पहिल्या वल्लीमध्ये आचार्यांनी सांगितलेली एक जी उपमा होती की अत्यंत दलदल असलेल्या दलदलीमध्ये जो दंद्रयमान अत्यंत मध्ये जाऊन अडकलेला आहे की ज्याला स्वतःच्या प्रयत्नातून त्याच्यातून बाहेर सुद्धा पडता येत नाही, त्याच वेळेला त्याच्या आजूबाजूला अंधकार सुद्धा पसरलेला आहे, अशी जी दयनीय अवस्था जीवाची झालेली आहे, अशा अवस्थेला जिगुप्सू असं म्हणतात. आणि अशा जिगुप्सूमध्ये जो असतो त्याला विजिगुप्सू नावाचा जो आत्मा आहे तो दर्शवत नाही किंवा तो त्याचं दर्शन देत नाही. पण या उलट जो यह कश्चित इदम मध्वम कर्मम फलभुजम जीवम, हा जो कोणी मधु चाखणार किंवा कर्माचे फल चाखणारा जीव आहे, जो प्राणादि कलापस्य धारयितारम म्हणजे प्राण इत्यादीचे नियमन करणारा जो आत्मा आहे, तो जो त्याला जाणतो, अंतिकात अंतिके समीपे ईशानम ईशितारम अत्यंतात अत्यंत जवळ असणारा सर्वांचा नियता, भूत भव्यस्य कालत्रयस्य ततस्थ विज्ञानात भूत भविष्य इत्यादी कालाच्या पलीकडे त्रिकालातीत असं जे आत्मतत्व आहे ते त्याच्याकडं आल्यामुळे ऊर्ध्वम आत्मानं न विजुगुप्सते, अशा व्यक्तीला, अशा जीवाला, अशा साधकाला, अशा संताला आत्मस्वरूपाचं दर्शन
आपण प्रत्यक्षपणे अपरोक्षपणे होऊ शकतं. आणि इथे आचार्य पुढे असं म्हणतात की न गोपनीयम न गोपयितुम इच्छत अभयप्राप्तत्वात. त्याला एकदा विजिगुप्सू म्हणजे जो स्वतःला आता दडवू पाहत नाही अशा आत्म्याचं दर्शन झालं की तात्काळ एक समयावच्छेदे त्याला अभयत्व प्राप्त झालेलं असतं. कारण आता तो अद्वैताच्या अशा पातळीवर उभा आहे की जिथे द्वैताचा पूर्ण नाश झाल्यामुळे अभयत्व हे त्याला तारतम्याने दिलेली पदवी आहे. कारण तो अशा ठिकाणी आहे की जिथे दोन नसल्यामुळे भीती नावाचा प्रकार असूच शकत नाही. स्वतःची स्वतःला भीती वाटणे असा कुठेही प्रकार नसल्यामुळे, तो स्वयंभू असल्यामुळे, त्याच्याजवळ दुसरं काहीही नसल्यामुळे तो अभय पदावर आरूढ होत नसून तो अभयच आहे अशी त्याची परिस्थिती येते. यावधी भयमध्यस्थो अनित्य आत्माना मन्यते. या उलट जे आत्मतत्वाला मानत नाहीत किंवा आत्मतत्व अनित्य आहे असे मानतात, म्हणून द्वैताबद्दल प्रचंड आगपाखड केलेली आहे. आचार्यांनी केलेली आहे, बाकीच्या आचार्यांनी केलेली आहे. कारण जिथे जिथे अद्वैतापासून ढळण्याची शक्यता आहे तिथे तिथे तो अंधगोलांगुल न्याय नावाचा जो न्याय वेदामध्ये सांगितला जातो की एखाद्या आंधळ्याला कोणीतरी चुकीचा रस्ता सांगावा आणि त्याला सांगितलं होतं की तू एका गाढवाचं शेपूट धरण, ते गाढव जिकडे घेऊन जाईल तिकडे जाईल, अशा पद्धतीने जसे त्याला मार्ग सापडू शकत नाही किंवा सापडण्याची शक्यता कदापिही नाही, तद्वत जो वेगळ्या वेगळ्या तत्वज्ञानांवर विश्वास ठेवतो, जो द्वैतावर विश्वास ठेवतो, जो अद्वैतापासून दूर जातो, किंबहुना जो आत्मा हे अनित्यत्व तत्व नाही असं मानतो, त्याच्यापासून मात्र त्याचे होणारं नुकसान कोणीही टाळू शकत नाही. यदा तो नित्यम अद्वैतम आत्माने विजानाति तदा किम कह कुतो वा गोपयितुम इच्छेत. जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा तीन प्रश्न सुटतात. किम, कह, कुतो. काय, कोणापासून आणि कोण, हे तीन प्रश्न सुटतात. कोण म्हणजे माझ्या या सृष्टीचा अंतिम नियंता कोण, या प्रश्नाचं उत्तर मिळतं. कह आणि कुतो, कोणापासून, कारण द्वैत नसल्यामुळे आता तिथे कोणीच नाही आहे हा प्रश्नसुद्धा तिथेच सुटतो. आणि मग या तीन प्रश्नांची जी काही उत्तर आहेत ती कोणत्याही प्रकारची गुप्त राहत नाहीत, गोपनीय राहत नाहीत. आणि म्हणून हे आत्तापर्यंत जे वर्णन केलं ते जे आत्मतत्व आहे किंवा ज्या वर्णनाच्या संदर्भाने सांगितलं तेच ते आत्मतत्व एतद्वैतत इति पूर्ववत. मागे सांगितल्याप्रमाणे या संदर्भामध्ये होत असलेल्या कर्माच्या फलाच्या किंवा जो कर्मफलाचा मधू चाखतो त्याच्या संदर्भाने आत्मा सांगितला. प्रत्येक आपल्या आजूबाजूला होत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भामध्ये आत्म्याचा संदर्भ लावून आत्मा नेमका कुठे आहे ते सांगण्याचा प्रयत्न या मंत्रांमध्ये चालू आहे. त्याच विषयाला पुढे घेऊन 6वा मंत्र असं म्हणतो, यह पूर्व तपसो जातम अभ्यः पूर्वम जायतः. इथे तपस नावाचा शब्द वापरलाय. याचा आपण तप असा जो अर्थ घेतो त्याच्याशी प्रत्यक्ष संबंध नाही आहे. इथे तप हा शब्द ज्ञान या अर्थी वापरलेला आहे असं आचार्यांनी सांगितलं आहे. तप म्हणजे तापवणे, तप म्हणजे गरम करणे, तप म्हणजे अग्नीचा साक्षात्कार त्या वस्तूमध्ये होणे आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या गोष्टीमधली शुद्धता वाढणे असा तपामध्ये अपेक्षित असणारा अर्थ आहे. लक्षणार्थाने तप हे ज्ञानप्राप्तीचं साधन आहे आणि लक्षणार्थाने आणखीन एक तपाचा अर्थ आहे की तपस म्हणजेच ज्ञान असाही त्याचा अर्थ आहे. म्हणजे तपसाची परिपक्वता झाल्यानंतर जे काही होतं तेच ज्ञान असल्यामुळे यहा पूर्व तपसो जातम म्हणजे जे ज्ञान आत्ता मला होतं ते ज्ञान होण्यापूर्वी जे आपादी पंचमहाभूतापूर्वी जन्मले आहे. जातम अभ्य हा अभ्य म्हणजे पाणी, अभ्यंग स्नान म्हणतो आपण. अभ्य हा पूर्वम जायत म्हणजे अभ्य म्हणजे पाणी, पण पाण्याबरोबरच बाकीची पंचमहाभूतं त्याच्यात अर्धृत्व आहेत म्हणजे उपलक्षण आहे ते. म्हणून या 5 महाभूतांच्या पूर्वी जे जन्मलेलं आहे म्हणजे तन्मात्रांच्या अगोदर असणारा हिरण्यगर्भ, हिरण्यगर्भाच्या अगोदर असणारं जे तत्व आहे जे ज्ञानापूर्वी जन्मलेलं आहे. कारण ज्ञान होणे ही 2 प्रकारची गोष्ट आहे. एक वृत्ती ज्ञान आहे
आणि एक साक्षी ज्ञान आहे. वृत्तीज्ञानाने माझ्या आजचे सगळेच व्यवहार चाललेले आहेत. माझ्यामध्ये असणारा व्यष्टी विच्छिन्न या जीवापुरता मर्यादित चेतनेचा जो अंश माझ्या वृत्तीला प्रकाशित करतो, जिच्या प्रकाशामुळे मला होत असलेले ज्ञान जे माझ्याकडे येतं, तो वृत्तीज्ञानाचा एक प्रकार झाला. त्या ज्ञानामध्ये सुद्धा चैतन्याचाच अंतर्भाव आहे. पण हे सोडून केवळ ज्ञानस्वरूप असणारं विशेष ज्ञान किंवा साक्षी चैतन्य नावाचं जे प्रकरण आहे, ते या सर्व गोष्टींच्या अगोदरचं आहे. आणि ते कुठं असतं? गुहां प्रविशम तिष्ठतम. परत आपण मागे पुष्कळ वेळेला हा शब्द वापरलेला आहे. गुहां हा शब्द परत पण गह्वरिष्ठम गुहम हृदयस्थ गृहम. या हृदयस्थ गृहम किंवा पंचकोश विवरणांमध्ये सुद्धा अत्यंत आत असलेला कोश, अत्यंत निबिड अरण्यामध्ये असणारी ही गुहा, त्या गुहेमध्ये असणारं हे तत्व, हे परत 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 बुद्धितत्वाकडे प्रदर्शित करणारी गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की जितकं जे काही म्हणून दृश्य स्वरूपामध्ये आलं, त्या दृश्य स्वरूपातील अत्यंत तरल वस्तू जी अदृश्य किंवा सूक्ष्म आणि स्थूल किंवा सूक्ष्माच्या पलीकडे परब्रह्मतत्व आणि त्याच्या उत्पाद्य गोष्टींच्या मधला एक दुवा म्हणून ती बुद्धितत्व तिथं उभं आहे. आणि या बुद्धितत्वामध्ये पहिली प्रत्यक्ष स्वरूपामध्ये इंद्रिय गोचर होणारी सृष्टीतली प्रक्रिया म्हणजे अग्नी. आणि म्हणून अग्नीला इतकं महत्त्व दिलेलं आहे की जर मागं जायचं असेल तर सुद्धा परत अग्नीला गेलं आणि अग्नीला ट्रान्सेंड, अग्नीला छेदून गेल्यानंतर जो प्रांत येईल तो प्रांत परब्रह्माचा असेल. आणि असं जे तर अग्नीमध्ये असेल, स्थूल प्रकृतीच्या प्रक्रियेमध्ये जर अग्नीचं हे स्थान असेल, तर सूक्ष्म अंतर्गत प्रक्रियेमध्ये परमात्म्याला गवसणी घालण्याच्या प्रकरणामध्ये, त्या प्रक्रियेमध्ये जे अंतिम तत्व असणार आहे, जे अग्नितत्वासारखं सुद्धा प्रखर असेल आणि ज्याच्यानंतर आता काही इंद्रिय गोचर राहील असं काही राहणार नाही, असं तत्व म्हणजे बुद्धितत्व असल्यामुळे तिथे तो बुद्धित्व प्रविश्य तिष्ठन्ति. प्रविश्य म्हणजे येतो, विश्य म्हणजे बसणे, उपविश्य तो म्हणतो आपण, बसा. प्रविश्य तिष्ठती आणि तिथेच असतो तो, बुद्धिगत स्थित असतो. यो भूतोर्भवीर व्यपश्यत. या पंचमहाभूतांना त्यांच्या कार्यामध्ये ते जे करतात त्या सगळ्यांना उद्दीपित करणारा जो आहे, असं जे तत्व आहे, जे त्या बुद्धी गुहेमध्ये बसलेलं आहे, ते तत्व म्हणजे जे ज्ञान वृत्तीज्ञानाच्या सुद्धा अगोदर आलेलं आहे, जे अभ्य वगैरे या पंचमहाभूतांच्या सुद्धा अगोदर आलेलं आहे, तेच ते तत्व एतद्वैतत्, तेच आत्मतत्व आहे. यमराज आत्मतत्वाची वर्णन करतायत. वर्णन करताना आपल्याला माहीत असणाऱ्या, आपल्याला माहीत नसणाऱ्या पण ज्ञानबद्ध असणाऱ्या अशा सगळ्या गोष्टींचे संदर्भ घेत घेत पुढे जात आहेत. इथे जो संदर्भ घेतलाय तो हिरण्यगर्भाचा घेतलेला आहे. व्यष्टी पातळीवर जो, तो समष्टी पातळीवर हिरण्यगर्भ. म्हणजे हिरण्यगर्भ पहिला जीव असं सुद्धा त्याचं वर्णन भाष्यामध्ये आलेलं आहे. कारण अहंकार तत्व आल्यानंतर, अहंकार तत्व काल याच्यासाठी लोकमान्य टिळकांनी खूप चांगलं हे दिलेलं आहे की जोपर्यंत मी हे तत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत तू हे तत्व सिद्ध होऊ शकत नाही. म्हणजे अहंकार तत्व जर नसेल तर सृष्टीची प्रक्रियाच होऊ शकत नाही. आणि इथे अहंकार नावाचा जो शब्द आहे त्याचा आणि आपण म्हणत असलेला अहंकाराचा अर्थार्थी संबंध नाही. अहंकार म्हणजे अस्तित्वाची जाणीव. अस्तित्वाची जाणीव झाल्याबरोबरच मला अस्तित्व आहे हे वाक्य त्याच्या पुढे येतं. म्हणून सृष्टीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्व जे आहे, अहंकार जो आहे, तो आल्यानंतरच सृष्टीतत्वाला सुरुवात झालेली आहे. आणि ते जे तत्व आहे ते जसं समष्टीमध्ये आहे तसंच व्यष्टीमध्ये आहे. जेव्हा ते व्यष्टीमध्ये भेदलं जातं तेव्हा ते समष्टीमध्ये सुद्धा भेदलं जातं. आणि हे झाल्यानंतर हे सगळं जे काही आहे त्याची पूर्ण कल्पना आल्यामुळे आता इथं करण्यासारखं काहीही शिल्लक राहिलं नाही अशी भावना इतकी प्रबळ येते की मग तुकाराम महाराजांसारखे संत म्हणतात की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. कारण संपूर्ण सृष्टीच्या रचनेच्या ज्ञानाच्या अंतिम अवस्थेमध्ये पोहोचल्यामुळे एक अशी अवस्था की एका बाजूला पंचमहाभूताच्या संघाताने बनलेल्या देहामध्ये अजूनही माझा वावर आहे, प्रारब्ध संचिताला पूर्णपणे मी भेदून गेलेलो आहे, माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे अंतःकरण चतुष्टावर कोणत्याही प्रकारची स्वइच्छेने कोणतीही गोष्ट घडत नाही,
माझ्या अंतःकरण चतुष्टातून माझ्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाकडून होणारी प्रत्येक क्रिया ही केवळ विधात्याने घातलेल्या इच्छेनुसार होत आहे, किंबहुना माझ्यामध्ये असणारा पंचमहाभूताचा संघात हा केवळ एखाद्या यंत्राप्रमाणे काम करत आहे, अशी जेव्हा त्याची इच्छा ही ईश्वराची इच्छा झालेली असते, अशा प्रकारचे जीवनमुक्ताचं जे जीवन संत जगतात किंवा तुकाराम महाराजांसारखे जगतात, त्यांना हे अत्यंत लागू पडतं, कारण त्यांचंच हे वर्णन आहे असं आपल्या लक्षात येतं. 6व्या मंत्रामध्ये जेव्हा जे तपसो जातम वगैरे म्हणतात, त्याच्या भाष्यामध्ये आचार्य असं म्हणतात, यह कश्चिन मुमुक्षु, असा कोणीतरी मुमुक्षु. मुमुक्षु असणं हे साधन चतुष्टातलं शेवटचं साधन आहे. मुळात साधन चतुष्ट साधनं अवघड, त्यातल्या शेवटच्या साधनाकडे मुमुक्षत्व आहे. म्हणून मुमुक्षत्व हे केवळ इच्छेचं द्योतक नाही आहे. मुमुक्षत्व हे तीव्र जाणीवेचे द्योतक आहे. म्हणजे ज्याचा साधन चतुष्टाच्या पहिल्या 3 अंगावर पूर्ण पकड बसलेली आहे, आता ज्याला उपासना आणि कर्म ह्या दोन्हीमध्ये काहीही करण्यासारखं शिल्लक राहिलेलं नाही, असा तो केवळ अंतिम तत्वाशी झोंबण्यासाठी जेव्हा बाहेर पडलेला आहे, तेव्हा ते तीव्र मुमुक्षत्व पुढालं असेल. पण त्या सगळ्याच मुमुक्षत्व असलेल्या लोकांना त्याच जन्मामध्ये परब्रह्म साक्षात्कार होईल याची खात्री नसल्यामुळं आचार्य असं म्हणते, यह कश्चिन मुमुक्षु, अशा मुमुक्षुमधला कोणीतरी. यह कश्चिन मुमुक्षु पूर्वम प्रथमम तपसो ज्ञानादि लक्षणात ब्रह्मण इत्येत जातम उत्पन्नम हिरण्यगर्भम किमपेक्ष पूर्वम इत्यह. असा विरळा मुमुक्षु, हे जे ब्रह्म आहे, जे ज्ञान लक्षणपूर्व आहे, त्यातून हिरण्यगर्भ उत्पन्न होतो. पण कशाच्या संदर्भात इथे पूर्व हा शब्द वापरलाय असं म्हणून आचार्य पुढे असं सांगतात, आप व आपासारख्या पंचमहाभूतांच्या पूर्वी अदभ्यम पूर्वम हितेभ्य पंचभूतेभ्यो न केवलाभ्यो अदभ्य. केवळ पाण्याचा इथे उल्लेख किंवा केवळ आपाचा उल्लेख नाही आहे, सर्व पंचमहाभूतांचा उल्लेख आहे असं ते सांगतात. इति अभिप्रायः अजायता उत्पन्नो यस्त प्रथमजम. प्रथम उत्पन्न होणारा कोण आहे? प्रथमजम म्हणजे हिरण्यगर्भ, ईश्वर तत्व. सगळ्यात प्रथम जो निर्माण झाला आणि उत्पन्न असणारा, मंदाताईंनी सांगितले, जे उत्पाद्य नाही ते परब्रह्म आहे. हा उत्पन्न झालेला आहे म्हणजे तो परब्रह्म असू शकत नाही. पण जो प्रथम उत्पन्न झाणारा आहे, त्याच्याही अगोदर असणारा, देवादी शरीरानी उत्पाद्य, देवांच्या शरीरांना धरून, देवांच्या शरीरांना धरून सर्व प्राणी गुहाहम हृदयाकाशम प्रविश्य तिष्ठंत शब्दादि उपलाभमान भूतैर्विभूतैः कार्यकारणलक्षणैः सह तिष्ठतम यो व्यपश्यत. केवळ प्राणी मात्र नव्हे तर देव, देवाधिदेव, सर्व प्राणी मात्र या सर्वांच्या हृदयाकाशामध्ये प्रविश्य तिष्ठंत म्हणजे स्थित असणारा, शब्दादी उपलाभ म्हणजे शब्द वगैरे इत्यादी जाणणारा, म्हणजे त्यांच्याकडून होणाऱ्या सगळ्या क्रियांचा जो उद्दीपित करणारा, प्रकाशन करणारा जो कारक, उपलभ म्हणजे जाणणे, असा जो आहे, तो पंचमहाभूतपूर्वक असणारं जे शरीर आहे त्याला सुद्धा जो प्रकाश पुरवतो, यह पश्यति इत्यत, ते आत्मतत्व आहे. आणि त्या आत्मतत्वाबद्दल असं म्हणतात, म्हणून उपासनेमध्ये त्या आत्मतत्वावर एकाग्रता व्हावी म्हणून जेव्हा मूर्तीवर एकाग्रता होते, तेव्हा ती लक्षणार्थाने परब्रह्मावरची एकाग्रता असते. जेव्हा ती वाच्यार्थाने एकाग्रता असते, तेव्हा ती त्या काली मातेवरची एकाग्रता असते. आणि म्हणून अशी एकाग्रता करण्याची ज्याच्याकडे कुवत आहे, जो साधन चतुष्टाने युक्त आहे, ज्याची कर्माची शुद्धता आणि उपासना संपलेली आहे, असा व्यक्ती जेव्हा एकाग्रतेने एखाद्या उपासनेसाठी एखाद्या मूर्तीवर ध्यान केंद्रित करतो, तेव्हा वाच्यार्थाने ती देवी असून सुद्धा लक्षणार्थाने ते ब्रह्म असल्यामुळे त्या वाच्यार्थाच्या माध्यमातून, कालीमातेच्या माध्यमातून परब्रह्माला गवसणी घालण्याचं जे प्रकरण आहे, ते रामकृष्ण परमहंसांनी पूर्ण केलेलं होतं. त्याचं वर्णन त्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. ते वर्णन खूप वाचण्यासारखं आहे. त्या वर्णनात त्यांनी असं लिहिलेलं आहे की मला काली हाताला धरून ओढत 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 घेऊन गेली. म्हणजे इथे आता ते
वाच्यार्थामध्ये होते. मूर्ती स्वरूप समोर होतं. सगुण पूजेतून पुढे गेले. काही कालानंतर काली विरायला लागली. त्याच्यानंतर प्रचंड तेजाचे ढग किंवा लाटा याव्यात अशा लाटा यायला लागल्या. त्या लाटांमध्ये हळूहळू हळूहळू मी बुडत चाललोय अशी मला भावना आली. मध्ये थोडंसं मला घाबरल्यासारखं झालं. पण आईची आठवण घेत घेत मी पुढे गेलो आणि मी अशा ठिकाणी गेलो की ज्याच्यानंतर मला पुढे आता काही फारसं वर्णन करता येणार नाही अशी परिस्थिती येत होती. अशा वेळेला मी मातेची प्रकर्षाने आठवण केली आणि मी परत तिथून मागे ढकलला गेलो. अशा प्रकारचं वर्णन रामकृष्णांनी केलेलं आहे. म्हणजे इथे आत्म्याचा अनुभव घेताना अनुभवाची जी पातळी असेल ती वृत्तीज्ञानाने होणाऱ्या अनुभवासारखी असेल की नाही याच्याबद्दलचा सुद्धा भाषामध्ये संदर्भ आलेला आहे. वृत्तीज्ञानाने होणाऱ्या ज्ञानासारखं ज्ञान हे ब्रह्मज्ञान असू शकत नाही. याचं कारण जितक्या ज्ञानाचे जे प्रमाण मांडलेले आहेत त्यातल्या कुठल्याही प्रमाणांनी तो प्रमाणगम्य नाही आहे. आणि म्हणून त्या प्रमाणगम्य नसल्यामुळे तो प्रत्यक्षाने नाही, तो अनुमानाने नाही, तो उपमानाने नाही, तो अनुपलब्धीने नाही आहे. आणि म्हणून त्यातल्या त्यात सगळ्या ज्ञानाच्या प्रमाणांमधला जो सगळ्यात जवळ जाणारा प्रमाण आहे ते म्हणजे आगम किंवा शब्दज्ञान किंवा श्रुती. म्हणून श्रुतीला इतकं मोठं मानलं गेलेलं आहे की तिच्याशिवाय कोणतंही ज्ञानाचं साधन या ज्ञानाच्या या आत्मप्रचितीसाठी उपयोगी पडू शकत नाही. आणि म्हणून ते असं म्हणतात पुढच्या मंत्रामध्ये, या प्राणेन संभवती आदितीत देवतामही गुहां प्रविश्यम तिष्ठती या भूतेर्भिः विजायत. ती जी प्राणशक्ती रूप अवतरते अशी जी सर्व देवमयी आदिती आहे. आदितीचं नाव इथं कठोपनिषदामध्ये घेण्याचं कारण असं आहे की आदिती ही सर्व जन्माला घातलेल्या सगळ्यांची पहिली आई आहे. आदिती ही जी संकल्पना आहे कश्यप प्रजापतीची ती पत्नी आहे. कश्यप प्रजापतीला दिती आणि आदिती अशा दोन पत्नी पैकी दितीमधून सगळे असुर तयार झाले. असुर म्हणजे राक्षस नव्हेत, असुर म्हणजे व्रात्य देव आहेत. असुर तयार झाले आणि आदितीमधून सगळे सुरगण तयार झाले आणि याच सुरगणामध्ये सूर्यसुद्धा तिथूनच जन्माला आला असं मानलं जातं. असं सगळ्या जीवसृष्टीची मातृत्व असणारी जी देवतामयी असा तिचा शब्द वापरलेला आहे. आणि हा जो कश्यप प्रजापती आहे त्याची व्याख्या पण या भाषामध्ये आलेली आहे. पश्यति इति पश्यकः पश्यक एव कश्यपः. जो पाहतो, आणि पाहणे इथे जे आहे त्या पश्यला एक वेगळा अर्थ आहे. जो आत्मतत्वाला जाणतो त्याला पश्यती म्हणतात. म्हणून भगवद्गीतेच्या बऱ्याच अध्यायांमध्ये यो पश्यती असा जो शब्द येतो केवळ पाहणे अभिप्रेत नसून अशा प्रकारचं पाहणे की जिथे आत्मतत्वाची जाणीव असेल. असं निरुक्त, म्हणजे जिथे निरुक्त हा ग्रंथ शब्दाच्या उत्पत्तीसाठी वापरला जातो. इटायमॉलॉजी ज्याला म्हणतो आपण त्याला निरुक्त संस्कृत म्हणतात. निरुक्ताप्रमाणे कश्यपाचा अर्थ पश्यती इति पश्यकः पश्यक एव कश्यपः. असा जो कश्यप प्रजापती आहे म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा प्रजा किंवा सृष्टी निर्माण करायला घातली, त्याच्या जो दोन पत्नीपैकी आदिती जी आहे जिच्यापासून, कारण शेवटी प्रजापती आणि आदिती याच्या संयोगातून सृष्टी निर्माण झाली असं पुराणाचा दाखला आहे. तो दाखला इथं घेऊन तो असं म्हणतात की असं जर कोणी असेल, अशी जी आदिती आहे ती सर्व देवमयी आदिती ती प्राणशक्ती रूपाने अवतरली. कारण तिने जर प्राण फुंकले नसते तर तिने तयार केलेल्या तिच्या संतानामध्ये कोणत्याही प्रकारचं प्राणशक्ती राहिली नसती. पण अशी जी आहे त्या देवमयी शक्तीच्या सुद्धा गुहां प्रविश्यम तिष्ठन्ति. तिच्या सुद्धा हृदयामध्ये, तिच्या सुद्धा हृदय ग्रंथीमध्ये जे प्रवेश करतं आणि तिच्याकडून परत पंचमहाभूतांच्या मुळे जे सगळं काही काम करून घेतं ते आत्मतत्व एतद्वैतात, ते आत्मतत्व आहे. आदिती याचं एक वर्णन असं सुद्धा दिलेलं की अदानात आदिती ही अद म्हणजे खाण्याची, जी सूर्याला सुद्धा आदित्य असं म्हणतात. आदित्य म्हणजे तो अंधाराला खातो, अशा दृष्टीने सुद्धा आदित्य असा शब्द वापरला जातो. आचार्य असं म्हणतात, या सर्व देवतामयी सर्व देवतात्मिका प्राणेन हिरण्यगर्भरूपेण
अशी ही सर्व देवतामयी सर्व देवतात्मक हिरण्य गर्भरूपी परस्मात ब्रह्मण हा संभवती, ब्रह्मापासूनच अवतरते. या भाष्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी कळते की प्रत्येक देवीला, शक्ती रूपाला ज्या पद्धतीने पूजनीय बनवलेलं आहे, ती केवळ सगुणाची पूजा नसून त्या सगुणाच्या मागे असणारा निर्गुणाचा जो स्रोत आहे, तो स्रोत लक्षात ठेवत ठेवत प्रत्येक मॅनिफेस्टेशन, प्रत्येक गोष्ट जी जी तयार झालेली आहे, जी पूज्य आहे, जी पाद्य आहे, त्या मागे निर्गुण परब्रह्माची असणारं अधिष्ठान सतत लक्षणार्थाने लक्षात ठेवून सगळ्या पूजा बांधल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून इथे सर्व देवतामयी परस्मात ब्रह्मणः संभवती, शब्दादीनाम अदनात आदितीही, शब्द इत्यादींना खाणारी, अदनात आदिती म्हणजे शब्दांचं भक्षण करून त्याचं ज्ञान करून देणारी अशी जी शक्ती आहे ती ब्रह्मापासूनच अवतरते. ताम पूर्ववत गुहां प्रविश्य तिष्ठती, अशी ती आदिती सुद्धा बुद्धिगुहेमध्येच स्थित आहे. म्हणजे ज्या ज्या व्यक्ती, ज्या ज्या गोष्टी, ज्या जे ज्ञान मला आत्ता इथे लौकिक अर्थाने होतंय, ज्याला ज्याला मी मानतो, जे जे मी कर्म म्हणून करतो, या सगळ्या गोष्टींची अधिष्ठात्री, अधिष्ठाता हा सगळा बुद्धिगुहेमध्ये आहे. कारण त्या गुहेच्या पलीकडे त्या परब्रह्माचं अस्तित्व आहे. तामेव विशिनष्टी या भूतेभिः भूतेहि समन्विता विजायतः, ती अदिती जी सांगितलेली आहे ती या पंचमहाभूताप्रमाणेच उत्पन्न होते और लयाला जाते. आणि ती उत्पाद्य असल्यामुळे ती ब्रह्मतत्व नाही, पण ब्रह्मतत्वाशिवाय ती जिवंत राहू शकत नाही. 8व्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात, अरण्यो निहितो जातवेदो गर्भ इव सुभृतो गर्भिणीभिः दिवे दिव इड्यो जागृवंतभिः हविषमद्भिः मनुष्येभिः अग्निः एतत्वैतत्. पहिल्यांदा ज्ञानतत्वाबद्दलची गोष्ट झाली, तपस याबद्दलची गोष्ट झाली, त्याच्यानंतर आदितीबद्दलची गोष्ट झाली, आणि आता गोष्ट जी होते ती अग्निबद्दलची गोष्ट आहे. अरण्यो निहितो जातवेदो, वेदांसी ज्ञातानि यस्मात् स्वयं इति जातवेदः, अशी व्याख्या जातवेदाची. जातवेद मी आव असे पुष्कळ आवाहन जातवेद या नावाने आहेत. जातवेदाचा अर्थ अग्नीचा द्योतक. अग्निद्योतक पण कशा पद्धतीचं? वेदांसी ज्ञातानि यस्मात् स्वयं जातवेदाः, ज्याच्यामुळे सर्व गोष्टी वेदांसी कळतात, ज्याच्यामुळे ज्ञान होतं असं जे तत्व आहे, जे अग्नितत्व आहे, त्याला जातवेद असं म्हणतात. ती कशी तयार होते? अरण्यो निहितो, ती लाकडाच्या मध्ये असते. पूर्वी जो यज्ञ आहे त्या यज्ञासाठी वापरल्या जाणारे ज्याच्यातून अग्नी उत्पन्न व्हायचं त्याला अरणी असं म्हणतात. अरणी 2 प्रकारच्या आहेत, एक पूर्व अरणी आणि एक अधर अरणी आणि एक उत्तर अरणी. अधर अरणी त्याचं साधारण त्याच्यामध्ये भाष्याच्या संदर्भामध्ये थोडं वर्णन असं आलेलं आहे की अधर अरणी आणि उत्तर अरणीपैकी अधर अरणी जी आहे ती खाली असते, त्याच्यामध्ये एक छोटासा असा छेद केलेला असतो, त्याला देवयोनी असं म्हणतात. उत्तर अरणी जी आहे ते सुद्धा एक लाकूड आहे आणि हे सुद्धा लाकूडच आहे, पण या लाकडाला एक टोक केलेलं असतं. ते टोक केलेलं लाकूड या देवयोनी म्हणजे खाली केलेला खाच केलेल्या त्या लाकडामध्ये घालून तिथे छोटासा एक कापूस ठेवलेला असतो, तिथे त्याला दोरी बांधून परत परत हलवलं जातं. अशा पद्धतीने अग्नीचं उत्पादन केल्यानंतर हा अग्नी अत्यंत शुद्ध समजला जातो, अशी त्यावेळची यज्ञ करण्याची प्रथा होती. यामध्ये अधर अरणी जी आहे ती नेहमी अश्वत्थ नावाच्या वृक्षाची असते आणि जी उत्तर अरणी आहे ती नेहमी शमी नावाच्या वृक्षाची असते. आणि त्या शमीला पितृ असं म्हणतात आणि अश्वत्थाला मातृ असं म्हणतात. एका अर्थाने तो यज्ञ आहे, एका अर्थाने उत्पादनाची ती प्रक्रिया आहे आणि एका अर्थाने ब्रह्माच्या अध्यस्थाखाली होत असणाऱ्या सृष्टीची प्रक्रिया आहे. या तिन्ही इथं असल्यामुळं अशा या 2 अरणीमध्ये अग्नी लपलेला असतो. कारण तो जोपर्यंत मंथन होत नाही तोपर्यंत तो बाहेर निघत नाही. जसा तो तसा बाहेर निघत नाही. अरण्यो निहितो जातवेदो गर्भ इव सुभृतो गर्भिणीभिः, किंवा जसा 2 अरणीमध्ये 2 लाकडामध्ये अग्नी लपलेला असतो, जसा गर्भ गर्भिणीच्या गर्भाशयात दिवे दिवे इड्डो प्रत्येक दिवशी हळूहळू वाढत असतो, जागृवद्भिः
हविषमद्भिः मनुष्येभि अग्निही. तसा अग्नीचे दोन प्रकारची स्वरूपे आपल्याला अग्नीच्या माध्यमातून पाहता येतात. जेव्हा या अग्नीच्या माध्यमातून एखादा यज्ञ किंवा यज्ञाची सुरुवात झालेली असते तेव्हा त्यामध्ये होणारी जी आहुती आहे ती आहुती त्याला त्याच्या फलप्राप्तीसाठी कारणीभूत होते. हा लौकिक अर्थाने घेतलेला यज्ञाचा अर्थ. इथे जो दुसरा अर्थ घेतलाय तो असा आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रतिबोधात जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होतं तेव्हा तेव्हा त्या ज्ञानाच्या मागे असणारा हा जो अग्नी जो सजग पुरुष आहे त्याला कळत असल्यामुळे त्याला हा चालत असलेला यज्ञ सतत नित्य त्याच्या डोळ्यासमोर असतो. म्हणून अन्न भक्षण करणारा हा एक जेवणारा असतो आणि एक यज्ञ म्हणून खाणारा असतो. अहम वैश्वानरो भूत्वा ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या मागे अन्नाने माझ्या देहाचं केलेलं पोषण हा गौण विचार आहे. प्रमुख किंवा प्रधान विचार असा आहे की जे जे काही चाललेलं आहे त्या मागे असणारं जे तत्व आहे त्या तत्वाची आठवण मनामध्ये ठेवून म्हणजेच मी इथे नसून हा मी नेमका कोणीतरी वेगळा आहे म्हणजे या देह तादात्म्यापेक्षा आत्मतत्वाच्या सत्यत्वाची प्रचिती सतत विचारांमध्ये तेवत ठेवणे ही जी प्रक्रिया आहे जी निधिध्यासनाने साध्य होते. असं करणारा जो आहे त्याच्यापासून आत्मतत्व फार दूर असू शकत नाही किंवा असा ज्याचा विचार केला जातो तेच ते आत्मतत्व एतत् वै तत् अशा पद्धतीने या मंत्राचा अर्थ आहे. आचार्यांनी अर्थ मंत्राचा सांगताना असं सांगितलंय यो अधियज्ञः उत्तरा अधरा अरण्योः निहितः स्थितो. जो यज्ञ संपदात उत्तरा आणि अधरा अरणीच्या मध्ये जसा अग्नी लपलेला असतो वेदा अग्नी ही पुन्हा सर्व हविषां भोक्ताम अध्यात्मज जो सर्व हविषांचे सेवन करतो. यज्ञामध्ये घातलेल्या आहुतीचं सेवन जसं अग्नी करतो तद्वत जे जे काही उत्पाद्य आहे जे जे काही संपाद्य आहे अशा सगळ्या वस्तूंचं नियंत्रण जो आहे जो नियंत्रण करतो. आणि कशा पद्धतीने योगीभी गर्भहा इव गर्भिणीभी. जसा एखाद्या गर्भिणीला अगर्हिता अन्नपान भोजन दिना यथा गर्भहा सुभृतः सुष्ठु सम्यग भृतो लोक इवम इत्थम एवं ऋत्विकभी योगीभी सुभृतम इति एतत्. जशी एखाद्या गर्भिणीने आपल्या गर्भामध्ये असणाऱ्या गर्भाची काळजी घेण्यासाठी लागणारं जे जे काही जे अन्नदान अन्नपान भोजन आहे जे जे अगर्हित आहे म्हणजे जे जे वर्ज्य केलेलं नाही किंवा जे जे तिला सुयोग्य आहे गर्हित अगर्हित पथ्य अपथ्य म्हणतो तसं अगर्हित म्हणजे जे कंडेम केलेलं नाही किंवा जे तिला निषिद्ध नाही आहे असं सगळं करून ती जशी आपल्या गर्भाची काळजी घेते तद्वत ऋत्विकभिः योगीभिः असे साधू किंवा योगी आपल्यामध्ये असणाऱ्या आत्मतत्वाची सतत जाणीव ठेवून त्या विचाराला एखाद्या गर्भाने जसं वाढावं गर्भिणीने तसं त्या विचाराची वाढ करून जसं एखादं अपत्य जन्माला यावं तसं आत्मप्रचिती त्यांच्याकडे येते. अशा पद्धतीने ते सांगितलं. किंच दिवे दिवे अहन्य हनिड्यस्तुतो वंदश्च कर्मीभिः. किंच मोरोवर किंबहुना प्रत्येक दिवसात स्तुत्य आणि वंदनीय कर्म करणारे योगी जे अप्रमत्त आहेत. हे कोणाला आत्मतत्व जाणीव होते याचे सांगताना आचार्य असं म्हणतात की ते पहिल्यांदा अप्रमत्त असले पाहिजेत. प्रमा बुद्धी अप्रमत्त म्हणजे ज्यांनी आपल्या बुद्धीचा वापर चुकीचा केलेला नाही म्हणजेच जे नेहमी दक्ष आहेत अप्रमत्त. तसेच इति एतत् हविष्मद्भिः अज्जादिम अज्जा हा शब्द वेगळा आहे. अज्जादिमदिभिः म्हणजे जे अज्ज म्हणजे तूप म्हणजे अग्नीमध्ये तुपाचं हवन करणारा जसा आपल्या हवन केलेल्या तुपाची पूर्ण अग्नीनं भक्षण करावं अशी इच्छा धरून बसलेला असतो तद्वत जो सतत दक्ष असतो तेव्हा त्याच्याकडून होत असणाऱ्या यज्ञरूपी सर्व कार्यांमध्ये
त्याचं अस्तित्व सतत आहे याच्यावर तो आपली नजर ठेवून किंवा विचार ठेवून त्या विचारांशी संलग्न असल्यामुळे तो ध्यानावस्थेत ध्यान भावनादिभिः मनुष्येभिः मनुष्येहि अग्नी अशा प्रकारचा तो त्याचा ध्यानातला अग्नी सतत तेवत ठेवतो. करत असलेल्या प्रत्येक कर्मामध्ये होत असलेल्या कर्माच्या स्थूल विषयांबद्दलची जी बाजू आहे ती यज्ञामध्ये किंवा करत असलेल्या कर्मामध्ये सांगितलेलीच आहे. पण प्रत्येक चालू असलेल्या कर्माला यज्ञ समजून त्या यज्ञामध्ये होणारं जे हवन आहे ते हवन, त्यामध्ये असणारा जो अग्नी, त्या अग्नीची लक्षणार्थानं असणारी नेमकी जागा याचे सतत ज्याला भान आहे, म्हणजे जो अप्रमत्त किंवा दक्ष आहे त्याला आत्मतत्व मिळतं, म्हणजेच सावध आणि दक्ष त्या या तात्काळची मोक्ष. आणि म्हणून उत्कृष्ट आणि निकृष्ट अशा प्रकारची उपासना, निकृष्टातून उत्कृष्टाकडे जाणे याला उपासना असं म्हणतात, अशी व्याख्या केलेली आहे आचार्यांनी. निकृष्टे उत्कृष्ट हा उपासना, हा म्हणजे माझ्या समोर असणाऱ्या एखाद्या यज्ञामध्ये मी ऋत्विक म्हणून बसायचं, मी खरा ऋत्विकही नसतो, होणारा यज्ञही नसतो, म्हणजे निकृष्टाकडून सुरुवात आहे. हळूहळू होत असलेल्या या यज्ञाची पातळी मी माझ्या साधनेने इतकी उच्च करत जातो की हा यज्ञ तो यज्ञ होऊन जातो आणि हा ऋत्विक खरोखर ऋत्विक किंवा योगी होऊन जातो. आणि असं जेव्हा होतं त्या करण्याला उपासना असं म्हणतात. आणि म्हणून उपासनेची व्याख्या त्या पद्धतीने त्याने दिलेली आहे. आणि पुढे 9व्या आणि या मंत्रामध्ये असं म्हणतात, आपण शेवटचा मंत्र पाहूया. यतश्चोदेति सूर्यो अस्तं यत्रं च गच्छति तं देवाः सर्वे अर्पिताः तदु नात्येति कश्चन एतद्वैतत्. यतश्चोदेति, ज्यामुळे सूर्य उगवतो. परत ते एकाक्षरी मंत्र इथे आपल्याला सापडतो. ज्यामुळे सूर्य उगवतो, ज्यामुळे तो अस्तास जातो. सूर्यो अस्तम यत्र च गच्छति तं देवः सर्वे अर्पिता, ज्यावर सर्व देव अवलंबून राहतात किंवा ज्यांच्यासाठी सर्व देवांनी अर्पण केलेलं असतं, अर्पिता अवलंबून राहतात. तदु नात्येति कश्चन, ज्याच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही किंवा गंतव्याच्या दृष्टीने जो अंतिम स्थान आहे एतद्वैतत्, तेच ते आत्मतत्व आहे. आचार्य इथं असं सांगतात की यतश्च यस्मात् प्राणात उदेति उत्तिष्ठति सूर्यो अस्तं निम्नलोचनम यत्र यस्मिन् एवं च प्राणो अहन्यहनी. ज्यामुळे हिरण्यगर्भात सूर्याचे उदय आणि अस्त होतात. कारण इतका मोठा सूर्य आणि त्याचा असणारा उदय अस्त हा सुद्धा हिरण्यगर्भाच्या अंतर्गत आहे, पहिल्या जीवाच्या अंतर्गत आहे, पहिल्या अहंकाराच्या अंतर्गत आहे, ईश्वराच्या अंतर्गत आहे. गच्छति तं प्राणम आत्मानां देवः अग्रयादयः. याच हिरण्यगर्भात देवाच्या संदर्भामध्ये तसेच अधिदैवम वाग्यदश्य अध्यात्म सर्व विश्वेश्वरः, म्हणजे याच्याच संदर्भामध्ये वाणीपासून पंचमहाभूतांनी जे जे काही घडवलेलं आहे, तन्मात्रांनी जे जे काही घडवलेलं आहे, या सगळ्यांच्या मागे असणारा जो सूर्य, जो सु म्हणजे जन्म देणे, प्रसव असा आपण शब्द वापरतो, प्रसव त्यातला प्रकर्षेन प्रसवा, जिच्यामुळे अपत्याचा जन्म होतो ती प्रसवा किंवा ती आई, ती जन्म देते. सूयते चराचराम, मयी अध्यक्षेन सूयते चराचराम, माझ्या अध्यक्षतेने हे सर्व काही जे आहे ते जन्माला आलेलं आहे. सूयते चराचराम. सूर्य म्हणजे जो सूयते इथे सूर्य हा ज्याच्यामुळे जन्म होतो, कारण जो सस्टेनर आहे, जो सगळं विष्णू तत्वाने सगळं धरून ठेवतो, तो सुद्धा ईश्वर तत्व असल्यामुळे त्याच्या मागे जो आहे किंवा ज्याच्या पुढे काही जाऊ शकत नाही, तदु नात्येति कश्चन, असं हे तत्व आहे. त्या तत्वाला एतद्वैतत्, त्यालाच आत्मतत्व असं म्हणतात. साधारण या 7-8 मंत्रांमध्ये आणि आणखीन 2 मंत्र, या मंत्रांमध्ये आत्मतत्वाचं वर्णन आपल्याला माहीत असलेल्या किंवा जे ज्ञात असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याचं वर्णन अजिबात करता येणार नाही अशा वर्णनासाठी लिहिलेलं उपनिषद आहे. वर्णन अवर्णनीय आहे, पण वर्णन करणं जरुरीचं आहे. म्हणून अध्यारोप आणि अपवादाचा संदर्भ घेऊन प्रत्येक चाललेल्या गोष्टीमध्ये कसा कसा त्याचा संबंध लागत जातो. आणि म्हणून जेवढ्या काही साधना आहेत, जेवढ्या काही उपासना आहेत, त्यांचं मूल्य आणि मर्यादा काका म्हणतात त्याप्रमाणे तिथं निश्चितच आहे. पण या सगळ्याच्या सगळ्या
परब्रह्मावस्थेकडे पोहोचण्यासाठी हळूहळू 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 कशा विरत जातात आणि त्या टाकल्या जात नाहीत तर त्या विरत जातात. होणारा यज्ञ तिथंच होत असतो. आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांच्या जन्मतिथीच्या वेळेला जेव्हा पूजा करायची ठरली, पूजेसाठी सगळं काही आणलं गेलं, षोडशोपचार पूजा होती, सगुण पूजा होती, सगळं चाललं होतं. पण परब्रह्माच्या जवळ असणारे स्वामीजी जेव्हा पूजेला बसले तेव्हा त्यातलं काहीच करू शकले नाही. फक्त ते त्यांच्या समोर बसले. 1.5 ते 2 तास स्वामीजी डोळे बंद करून बसले होते. डोळ्यातून फक्त पाण्याच्या धारा वाहत होत्या. 1.5-2 तास बसले, तिथून उठले आणि म्हणाले पूजा झाली. ज्या पातळीवरून ती पूजा चालली होती, म्हणजे इथे कुठेही त्या आणलेल्या फुलांपासून आणलेल्या सगळ्या वस्तूंबद्दल कुठे निषेध नव्हता, पण त्या फुलांमधून त्या आणलेल्या वस्तूंमधूनच परब्रह्म दिसत असल्यामुळे जे जे काही चाललं होतं, ज्याचा श्वास घेणं आणि ज्याचं प्रत्येक कार्य हे केवळ परब्रह्माच्या प्रकाशामध्येच चालू आहे, अशा व्यक्तीला आता सगुणाची पूजा करणे म्हणजे अत्यंत वर गेलेल्या एखाद्या व्यक्तीला खाली खेचल्यासारखा प्रकार आहे. आणि असं असून सुद्धा ज्यांनी निर्गुणाचा सतत पुरस्कार केला त्या शंकराचार्यांनी सुद्धा षोडशोपचार पूजा त्यांनीच सांगितलेली आहे. याचा अर्थ लोकसंग्रहार्थ राहिलेले जे जीवनमुक्त आहेत ते लोकसंग्रहाकडे कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष करत नाहीत. म्हणून लोकसंग्रहासाठी लागणाऱ्या कोणत्याही महत्त्वाच्या साधनांचं दुर्भिक्ष कुठेही नाही आहे. आणि म्हणून विवेकानंदांचं एक वाक्य परत परत लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते नेहमी म्हणायचे, मी कोणतीही गोष्ट तोडायला आलेलो नाही. डू नॉट डिस्ट्रॉय एनिथिंग, कन्स्ट्रक्ट व्हॉट यू वॉन्ट टू कन्स्ट्रक्ट. याचा अर्थच त्यांचा म्हणण्याचा असा होता की सगुण पूजेचं असणारं महत्त्व त्या ठिकाणी तसंच आहे. तिथूनच किंवा या तीरावरून मी त्या तीरावर गेलो हे कळणार सुद्धा नाही. पण म्हणून बहुसंख्यानं या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी जे पिप्पलाद मार्गाने जाणारे आहेत, बहुसंख्य या मार्गाने जाणारे आहेत, त्यांना तसंच. म्हणून कठोपनिषदामध्ये परब्रह्म तत्वाचं वर्णन करताना ते केवळ अवर्णनीय आहे एवढं करून ते तिथेच थांबू शकले असते. पण जे जे वर्णनीय आहे ते पहिल्यांदा सांगून त्याचा अवर्णनीय असणाऱ्या तत्वाशी कसा संबंध छानपणे लावून दिलेला आहे, या बाबतीत हे उपनिषद म्हणून नरेंद्रनाथांचं हे अत्यंत आवडतं उपनिषद होतं. हरि ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.